एन इपिटमी ऑफ करेज, धैर्याचे मूर्तिमंत रूप. चला तर मग एक एक पॅरेग्राफ आपण मराठी अर्थासही व्यवस्थित समजावून घेऊया. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा, अपंगत्व यांच्या पडद्याआड लपण्याचा प्रयत्न करतो किंवा आयुष्यभर त्याचा विचार करून कुढत बसतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, one of the greatest scientists of this century, did not do so. डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक, त्यांनी मात्र तसे केले नाही. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. एका अतिदुर्मिळ व भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसे उत्तम प्रकारे सामोरे जायचे याची प्रेरणा घेतली पाहिजे. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड इथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्याच्या बुद्धीच्या तेजाने आसमंत उजळून जाणार आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहेत याचा कोणालाही अंदाज नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक विलक्षण गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कालमिटी. हा गुण अंगी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांनाही सामोरे जाऊ शकतो. इट वुड बी an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. डॉक्टर स्टीफन हॉकिंग विश्वनिर्मितीशास्त्रातील म्हणजेच कॉस्मॉलॉजीतील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत रूप आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. Except his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे मेंदू सोडला तर त्याचे बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडले गेलेले होते. असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. Even though his father wanted him to study medicine,
He was bent on studying mathematics. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्याच्या वडिलांना वाटत होते, पण स्टीफनचा गणिताकडे कल होता. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्याने भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. 17 वर्षाचे असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीत जडत्व आणि बोजडपणा जाणवू लागला आणि 1-2 वेळा ते अकारण तोल जाऊनही खाली पडले. This perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehring disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. यामुळे ते चक्रावून गेले. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला तेव्हा निदान झाले की त्यांना एका अतिदुर्मिळ अशा आजाराने ग्रासले आहे. ALS किंवा LOU, गेहरिंग्ज डिसीज नावाच्या या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत होतात. Stephen says that even as a child, his muscle coordination was nothing to write home about. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy, nor was he inclined toward sports. Nevertheless, his disease came as a bolt from the blue. स्टीफन म्हणतात की लहानपणीही त्यांच्या स्नायूंचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. त्यांचे शिक्षकही त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे अशी आठवण स्टीफन सांगतात. तसेच त्यांना खेळामध्येही रुची नव्हती. असे असले तरीही आजाराची बातमी त्यांना हादरून टाकणारी होती. How much time he had left on this planet was very uncertain. The prognosis was bad and the doctors said they could not do much. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wild. या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची काहीच शाश्वती नव्हती. रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. तरीही खचून न जाता स्टीफनने आपले संशोधन चालू ठेवायचे ठरवले आणि जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी ते मग्न झाले. हॉकिंग सेज दॅट ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. This, he says, was because he started living like for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. ऐकायलाही उपरोधित वाटेल, पण हॉकिंग म्हणतात की याच उद्वेगजनक परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. याचे कारण त्यांनी या क्षणापुरते जगायला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधनही नव्या जोमाने सुरू केले होते. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. He began studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. दरम्यानच्या काळात आजाराने हळूहळू स्टीफनच्या शरीराचा ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंग केले. PhDसाठी त्यांनी ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता ते
व्हीलचेअरच्या मदतीनेच वावरू शकत होते. त्यांच्या हाताचे आणि वाणीवरचे नियंत्रणही झपाट्याने कमी होऊ लागले होते. The study of black holes sparked his imagination with bright ideas. He made many epoch-making statements that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. कृष्णविवरांच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनाचे धुमारे फुटले. त्यांनी केलेल्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरवून टाकले. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती एक प्रचंड विस्फोट म्हणजे बिग बँग होऊन झालेली आहे. ही संकल्पना आधीच चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाई अल्जेब्राचा शोध लावला. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger, and with a computer to help him express his thoughts, Dr. Hawking is an authority on a profound subject of science. शरीरावरचे नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले असले तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थित मांडू शकत. डॉक्टर हॉकिंग विज्ञानातील गहन अशा विषयामध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य आहेत. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man, a simple, down-to-earth man. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असूनही डॉक्टर हॉकिंग अतिशय विनयशील आहेत. साध्या व विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडल्या आहेत. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientist can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. त्यांचे लिखाण अतिशय विनोदी आणि मार्मिक असते. त्यांच्या सुबोध लेखन शैलीमुळे शास्त्रज्ञ किंवा विज्ञानतज्ञ नसलेल्या लोकांनाही ते सहज समजते. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम म्हणजेच काळाचा संक्षिप्त इतिहास हे त्यांचे पुस्तक या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक आहे. On being asked how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says, "Not very difficult from the rest. I try and lead as normal a life as possible, and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many." ALS सारखा भयंकर आजार आपल्याला जडला आहे याविषयी त्यांना काय वाटते असे विचारले असता आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिंग म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळे वाटत नाही. शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करत नाही किंवा त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल खेद करीत नाही. Dr. Hawking firmly believes that in the next millennium,
Science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. पुढील 1000 वर्षात विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचेही भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिंगचे ठाम मत आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झॅम्पलरी करेज इन देअर लाईव्स. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल who in spite of being disabled strive to do their best. डॉक्टर हॉकिंगप्रमाणेच असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात आदर्श असे धैर्य प्रदर्शित करीत असतात. आपल्या अपंगत्वावर मात करीत अवलोकित कार्य करणाऱ्या अशा सर्व हिंमतवान व्यक्तींना शतशः प्रणाम.